नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या एपिसोडमध्ये आपला विषय आहे कुणीतरी ऐकून घेणारं असलं पाहिजे. शाळा आणि कॉलेजमध्ये, खरं तर आयुष्यात सगळ्याच ठिकाणी, पण आपण बोलतोय शाळा आणि कॉलेजमध्ये कुणीतरी ऐकून घेणारे शिक्षक किंवा कुणीतरी टीचर हे असले पाहिजेत. मी विद्यार्थी या नात्याने सुद्धा तुमच्याशी संवाद साधेल आणि शिक्षक या नात्याने सुद्धा संवाद साधेल. दोन्हींचा अर्थ आपण समजावून घेऊयात आणि याचे दोन कन्क्लुजन्स आहेत जे शेवटी सांगण्याच्या ऐवजी मी आधीच सांगतो की विद्यार्थ्यांनी आपलं मन व्यक्त करण्यासाठी तुमच्या शाळा कॉलेजमध्ये असलेल्या कुठल्या तरी जाणत्या, मॅच्युअर, सद्भावनी असलेल्या, सदिच्छा असलेल्या, ज्ञानी असलेल्या, अनुभवी असलेल्या शिक्षकांशी बोलू शकला पाहिजेत. नंबर एक विद्यार्थ्यांसाठी. दुसरी गोष्ट, जे कोणी शिक्षक प्राध्यापक आहेत त्यांनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण असे बनू शकतो का की आपल्या आवारामध्ये असलेले विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या काही समस्यांमध्ये आपण ऐकून घेऊ शकतो का. आपण सांगतो तर बऱ्याच वेळा, पण ऐकून घेऊ शकतो का आणि कदाचित त्यानंतर काही मार्गदर्शन करू शकतो का. तर शाळा आणि कॉलेजेसमध्ये कुणीतरी ऐकून घेणारं असलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा विषय. बऱ्याच वेळा हे नसल्यामुळं काही नकारात्मक गोष्टी घडू शकतात. अर्थात हे सगळं करताना बऱ्याच गोष्टींची काळजी पण घ्यावी लागेल. एकदा माझ्या एका कॉलेजमध्ये, ज्या ठिकाणी मी शिकवत होतो, ज्या ठिकाणी मी प्लेसमेंट म्हणून ऑफिसर म्हणून काम करत होतो, त्या कॉलेजमधल्या माजी विद्यार्थ्याचा मला फोन आला. तो फोन असा होता की सर, मी एक आता व्यवसाय चालू केला आहे आणि त्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी तुम्ही तुमचा वेळ कृपया काढा आणि या दिवशी या ठिकाणी तुम्ही येणार असताल तर त्या वेळेस आपण निश्चितपणे तुमच्या हस्ते उद्घाटन करण्याचं नियोजन करतोय. मला आश्चर्य वाटलं. खरं तर एखादा विद्यार्थी स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कष्टांनी, स्वतःच्या बुद्धिमत्तेने पुढे जातोय. काही काळ नोकरी करून आता स्वतःचा व्यवसाय चालू करू इच्छितोय आणि 5-10 वर्षापूर्वी जुन्या असलेल्या शिक्षकांना तो कॉल करून सांगतोय की तुम्ही या, उद्घाटन तुमच्या हस्ते करू. मी अगदी मनापासून त्याला सांगितलं की तुझं अभिनंदन, मी त्या कार्यक्रमाला येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन, परंतु हे जे काही आहे ते उद्घाटन तुझ्या आईबाबांच्या हस्ते कर, तुझ्या अजून कोणी ज्येष्ठ असतील, मार्गदर्शक असतील त्यांच्या हस्ते कर. मला खूप आनंद होईल, अभिनंदन करायचे म्हणून मी त्या कार्यक्रमाला येतो. पण ते सगळे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि आपल्या उद्योगाची, व्यवसायाची, उद्घाटनाची जी काही पहिली मुहूर्तमेढ आहे ती आपल्याला करायची. मी त्या ठिकाणी गेलो, पाहिलं सगळं उत्तमपणे. त्यांनी स्वतःचं ऑफिस, स्वतःची एक कंपनी, छोटी कंपनी चालू केलेली आणि या सगळ्यांमध्ये अत्यंत उत्साहाने त्याने अनुभवातून निर्माण झालेलं सगळं ज्ञान आहे त्याच्या मार्फत जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची आता सुरुवात तो करतोय. घरातले मंडळी सगळे, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, आमच्यासारखे काही शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलं. उद्घाटन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने सांगितलं की हे सगळं सरांमुळे झालं आणि मी त्यांचा खूप आभारी आहे. मी मनातल्या मनात विचार करत होतो, आपण एक सर्वसामान्य शिक्षक आहोत. खरं तर हा सांगतोय याच्यामध्ये आपल्याला तो मोठेपणा देतोय आणि म्हणून मी थोडं 2 मिनिटं बोलून मी सांगितलं की हे सगळं या विद्यार्थ्याच्या स्वतःच्या कष्टाच्या, तर तो शिस्तबद्ध होता. कॉलेजमध्ये असताना तो अत्यंत प्रामाणिकपणे सगळं शिकत होता आणि म्हणून त्याचं ग्रास्पिंग चांगलं होतं. त्याने चांगल्या ठिकाणी नोकरी केली. ती नोकरीसुद्धा मी त्याला लावलेली नव्हती, ती नोकरी त्यानेच शोधली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो मुलगा मोठा झालाय आणि आज त्याला आपण सगळेजण शुभेच्छा देतोय. हे खरं तर कुणा एका दुकट्यामुळे नाही, तर ते त्याच्यामुळे झालं आहे असं मी अगदी स्पष्टपणे माझं मत व्यक्त केलं. पण तरी नंतर जेव्हा खाजगीमध्ये आम्ही बोलत होतो तेव्हा त्याने सांगितलं की सर, हे कशामुळे झालं आणि त्याने त्याचं मत व्यक्त केलं. त्याने सांगितलं की आम्ही तुमच्याकडे तुमच्या केबिनमध्ये यायचो आणि 4 वर्ष आम्ही तुमच्यासोबत एक प्रकारे कनेक्ट झालो होतो, ट्युनिंग झालं होतं. कोणत्याही विषयावर आपण गप्पा मारायचो. देश, परदेश, इंडस्ट्री, संस्कार, भारतीय संस्कृती, आईबाबा, अभ्यास पद्धती, शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, आजूबाजूला काय चाललंय, राजकारण, चित्रपट, या विषयांवर आपण चर्चा करायचो. मी म्हटलं बरोबर आहे, आपण मोकळ्या वेळामध्ये जेव्हा तुम्ही यायचा तेव्हा चर्चा करायचो. तो म्हणला की सर, आम्ही खूप बोलत राहायचो आणि तुम्ही ऐकून घ्यायचा. बराच वेळ आम्ही बोलल्यानंतर तुम्ही तुमचं थोडंसं मत व्यक्त करायचं आणि त्यातून मार्गदर्शन करायचं.
मी म्हणलं अरे नाही, मी मार्गदर्शन नव्हतो करत, मी तुमच्याशी मित्र म्हणून गप्पा मारत होतो. तो म्हणला तेच खूप महत्त्वाचं आहे. आम्ही 4 वर्ष तुमच्याकडे त्या आशेने येत होतो. आम्हाला तुम्ही नोकरी दिली नाही, परंतु आम्हाला तुम्ही एक दिशा दिली. ही दिशा, तो म्हणाला की मला प्रत्येक पावलोपावली पदोपदी ज्या ज्या ठिकाणी मी अडचणी सापडेल त्यावेळेस मला ते आठवायचं, त्या गप्पा आठवायच्या. तुमच्याच नाही तर तुमच्या सारख्या त्या गप्पा मारत असताना आणि अनेकांनी दिलेली मतं आहेत ती मला आठवायची. आणि एक शिक्षक म्हणून हे जे इनपुट्स आहेत, हे इनपुट्स किंवा आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐकून घेणं, या सगळ्या प्रक्रियेतून एक व्यक्ती घडण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी होत होती. त्यांनी अगदी प्रांजळपणे सांगितलं. आणि मग हे ऐकल्यानंतर मला माझे शिक्षक आठवले. मी ज्या शिक्षकांकडे जाऊन माझं मत व्यक्त करायचो, बोलायचो, आणि ते मला बोलण्यासाठी एक व्यासपीठ द्यायचे. ते इतर वेळेस बोलायचे, पण आता मात्र मी बोलतो ते ऐकायचे. आणि मी बोलता व्हायचो, मला ते एक व्यासपीठ असायचं. आणि मग मला त्यातले ते काही करेक्शन सांगायचे, असं नाही असं, अशा पद्धतीने व्यक्त करायचे. मी शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, अगदी नोकरी करताना सुद्धा माझ्या वरिष्ठांच्या केबिनमध्ये जाऊन असं काही बोलायचो आणि समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून एक सकारात्मक दृष्टीने काहीतरी दिशा द्यायची. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शाळा कॉलेजमध्ये किमान एका व्यक्तीची गरज असते. एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर ते निश्चितपणे गरजेचं आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये किमान एक व्यक्ती अशी असते. ही संख्या जरा वाढली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांचं मन मोकळं करण्यासाठी, मत मांडण्यासाठी, त्यांची विचारांची दिशा तपासून बघण्यासाठी कुठलं तरी एक केबिन, कुठली तरी एक स्टाफ रूम, कुठले तरी एक सर, कुठल्या तरी एक मॅडम, कुणीतरी एक कर्मचारी, कदाचित ते ग्रंथपाल असतील, कुणी प्लेसमेंट ऑफिसर असेल, कुणी प्राचार्य असतील, कुणी विभाग प्रमुख असतील, हे कुणीतरी हवंय. मधल्या काळामध्ये काउन्सिलर नावाची एक संकल्पना त्या निमित्ताने आली. पण बऱ्याच वेळा असं होतं की चांगल्या संकल्पनांना आपल्याकडे टिकमार्क पद्धतीने मोजलं जातं. तो काउन्सिलर हा मुलांशी बोलणाराच जर नसेल, अत्यंत आढ्यताखोर असेल, मुलांचा अपमान करणार असेल, तर मुलं त्याच्याकडे जात नाहीत. त्यामुळं कुठल्या ना कुठल्या तरी विभागामध्ये अशी व्यक्ती एक प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून असण्याची गरज आहे असं मला वाटतं. जे आत्ता हा व्हिडिओ पाहतायत आणि जे प्राचार्य आहेत, जे वरिष्ठ आहेत, मला त्यांना एक विनंती करायची. तुमच्या महाविद्यालयात, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या अकॅडमीमध्ये असे कोणी जर प्राध्यापक जर असतील, कदाचित ते तुम्हाला आवडत नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना ते आवडत आहेत. ते यासाठी आवडत आहेत की हे आमचं ऐकून घेत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली दिशा देत आहेत. तर मी असं त्या संस्था प्रमुखांना सांगेल की या शिक्षकांना तुम्ही जपा, या प्राध्यापकांना तुम्ही अशा पद्धतीचं एखादा जबाबदारी द्या, एखादी अशी प्रकारची एक व्यासपीठ द्या, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी त्या प्राध्यापकांचा, शिक्षकांचा फायदा करून घेतील आणि शाळेतलं, कॉलेजमधलं वातावरण एक सकारात्मक राहील. मी हा व्हिडिओ ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना पण सांगेन की तुम्ही जर नुसतेच तिथे जाऊन माघारी येत असताल, शाळा कॉलेजला जाऊन फक्त तासांना बसणं, प्रॅक्टिकलला जाणं, याच्या पलीकडे जाऊन जर वाढत्या वयामध्ये ज्यावेळेस तुम्हाला स्वतःचे विचार स्फुरतायत, तुम्हाला काही ध्येय दिसत आहेत, तुम्हाला काही स्वप्न दिसत आहेत आणि यामध्ये तुमची काहीतरी परस्पर विरोधी मतं सुद्धा आहेत, अशा केसमध्ये तुमच्या शैक्षणिक संकुलाच्या आवारामध्ये अशी कुणी उत्तम व्यक्ती जर असेल, जी व्यक्ती आपल्याला ऐकून घेईल आणि 100% आपल्याला योग्य दिशा दाखवेल, अशा शिक्षकांच्या, कदाचित ते नॉन टीचिंग कर्मचारी सुद्धा असू शकतात, कुणी शिपाई मामा देखील असू शकतात की ज्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला बरं वाटतं, अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो की अशा मंडळींच्या तुम्ही संपर्कात नक्की राहा. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या अशा सर्वसमावेशक आणि मॅच्युअर व्यक्तींच्याशी संवाद साधला, संपर्क केला, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यामध्ये, कारण नुसतंच करिअर नसतं, करिअर किंवा आयुष्यामध्ये किंवा दोन्हींमध्ये यश मिळालेलं दिसेल. काही माणसं ही शाळा कॉलेजमध्ये बुजरी असतात, परंतु कुठेतरी ती व्यक्त व्हायला लागली की त्यांना आयुष्याच्या दिशा सापडायला लागतात, चुका कळायला लागतात आणि या सल्लागारांचं, मार्गदर्शकांचं, समुपदेशकांचं नॉलेज घेऊन ते पुढे चालायला लागतात. पुस्तकात नसलेल्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. शाळा आणि कॉलेज ह्यासाठीच महत्त्वाची आहेत. स्वामी विवेकानंदांनी हे अनेकदा सांगितलंय की विद्यार्थ्यांना केवळ धडे आणि कविता शिकू नका,
या विद्यार्थ्यांना आयुष्य जगायचं कसं हे तुम्ही शिकवा. अशा पद्धतीचे मार्गदर्शक जेव्हा आवारामध्ये असतील तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांचा निश्चितपणे वापर करून घ्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा. अर्थात त्यांच्या कलाकलाने काही वेळा हे स्टाफ रूममध्ये सापडतील, काही वेळा अशी मंडळी तुम्हाला लायब्ररीमध्ये दिसतील, काही वेळा अशी मंडळी तुम्हाला खेळाच्या मैदानात दिसतील, काही वेळा ही मंडळी तुम्हाला कॅन्टीनमध्ये दिसतील. तुम्हाला कधी कधी ही मंडळी म्हणजे हे शिक्षक किंवा ही सगळे मार्गदर्शक वर्गात सापडतील. यांच्याशी तुम्ही संवाद साधा. निश्चितपणे तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही बोला, तुम्ही सल्ला घेत चला. आपल्याला कोणत्याही बाहेरच्या मार्गदर्शकाकडे जावं लागणार नाही. तुमच्या शाळा कॉलेजमध्ये अशी मंडळी आहेत. आणि मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, महाराष्ट्रामध्ये अशी एकही शाळा नाही, एकही कॉलेज नाही ज्या ठिकाणी किमान एक माणूस नाही असं होणार नाही. फक्त मी असं म्हणेल की ही माझी काळजी आहे की फक्त एकच व्यक्ती असणं हे त्या शाळा कॉलेजच्या दृष्टीने जरा कमीपणाचं आणि गौणपणाचं आहे. विद्यार्थी 1000-2000 असतील तर एक व्यक्ती पुरेसा नसतो. सगळेच व्यक्ती त्या व्यक्तीच्या केबिनला जातील असं नाही, काही मोजकीच मुलं जातील. आणि म्हणून मी पुन्हा प्राध्यापकांना देखील आवाहन करतोय की अशा पद्धतीने आपण होऊ शकतो का? आपल्या विद्यार्थ्यांना फक्त इतिहास शिकवायचा आहे का आयुष्याचं भविष्य शिकवायचं आहे? आपल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग शिकवायचं आहे का आयुष्यामध्ये त्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजक कसं बनायचं ते शिकवायचं आहे? त्यामुळं तमाम शिक्षक प्राध्यापकांना माझी विनंती राहील की विषय शिकवण्याच्या पलीकडे जाऊन मुलांना ऐकूयात, मुलांचे प्रश्न समजावून घेऊयात. आणि मुलांशी नुसतं ऐकून जरी घेतलं ना तरी मुलांचे प्रश्न सुटतात. एखाद्या शिक्षकाला विचारा तुम्ही, असं ऐकून घेणारे शिक्षक जे असतात त्यांना लक्षात येईल की त्यांनी काही मुलांसाठी केले किंवा नाही केले यापेक्षा मुलांचं म्हणणं आहे की हे खूप पॉप्युलर टीचर आहेत, हे आमचे सर आहेत, त्याचं कारण हे आमच्या मॅडम आहेत, त्याचं कारण हे आमचं ऐकून घेतात. त्यामुळं ऐकून घेणारं कोणीतरी शाळा कॉलेजमध्ये पाहिजे असं मला वाटतं. मी तिन्ही चारही घटकांशी बोललो की प्राचार्य असतील, संस्था प्रमुख असतील, विद्यार्थी असतील, असे शिक्षक प्राध्यापक असतील आणि पालकांनी देखील तुमच्या मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये असं कुणी असेल तर विद्यार्थ्यांनी त्यांचा एक प्रकारे कनेक्ट करून द्यावा. हे ट्युनिंग जर जमलं तर आयुष्याचा गुरु याच्यातून सापडू शकतो. मी माझ्या विद्यार्थ्याला मनापासून एक प्रकारे सलाम करतो. त्याचं कारण विद्यार्थी शिक्षक हे एका स्तरावरती येतात जेव्हा त्यांचं वयाचा टप्पा पुढे निघून जातो. असे अनेक विद्यार्थी खरं तर मला सुद्धा कधी कधी मार्गदर्शन करतात. त्याचं कारण हे मार्गदर्शन सुद्धा घ्यायचं असतं, ते वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांच्या आयुष्यात पुढे जात असतात. अशी ही ब्युटी आहे, शिक्षण व्यवस्थेची ही ब्युटी आहे की तुम्ही एकदा शाळे कॉलेजमधून बाहेर पडला की एक नातं मित्रत्वाचं तयार व्हावं आणि याच्यातून एकमेकांच्या करिअरचा एक जो ग्राफ आहे तो वरच्या लेव्हलला जावा. कुणीतरी ऐकून घेणारं हवं असं मला वाटतं.